आज झाली होती सकाळ सकाळ मॅगी खाण्याची इच्छा। मग सगळ्यात पहिल्यांदा खाली जाऊन मॅगी घेऊन आली आणि त्याचबरोबर केळी आणली होती। सगळ्यांना केळी दिली आणि लगेचच लागले होते मॅगी बनवायला। मॅगी मला कांदा टाकलेली आवडती, कांदा आणि जिरे तेलामध्ये, आणि मस्त अशी मॅगी बनवून घेतली। आणि मॅगीसोबतचा एक किस्सा आहे तो तुमच्यासोबत मी आता शेअर करते। जेव्हा माहीनं पोटामध्ये होती ना, जेव्हा म्हणजे मी प्रेग्नंट होते ना, तेव्हा मी मॅगी खूप जास्त खायची। म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये ना सारखं असायचं की मी मॅगी खाल्ली, हे खाल्लं, ते खाल्लं, म्हणजे सारखं मॅगी असायची। तर त्याच्यावरूनच ना माझी जी मावशी आहे ना, ती ना माहीचं नाव ना मॅगीच ठेवलेलं आहे। तिला ना तिकडे गेल्यास माझी मावशी आणि तिच्या घरचे सगळेजण तिला मॅगीच म्हणालेले असतात। आणि आमच्या माहीला पण ना मॅगी आवडती बरं, म्हणजे दररोज तर काही नसते आमच्या घरामध्ये। म्हणजे मॅगी खाणं आम्ही खूप जास्त कमी केलेलं आहे, 15 दिवसातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस असते। मग दुपारच्या वेळेत ना माहीचे पप्पाने तिला घेऊन गेली होती बाहेर आणि तिला ना मस्त खेळवलं होतं खाली। त्यांनी गाडी साफ करत होते आणि तिनं खेळत होते। आणि आज आल्या होत्या आमच्या नणंदबाई, कारण त्यांना ना रूम त्यांची शिफ्ट करायची, रूम चेंज करायची। मग त्यांनी बघत होत्या रूम मिस्टरांसोबत। ते सगळं बघून झाल्याच्या नंतर घरी आणली, म्हणजे घरी येता येता मिस्टरने घेऊन आले होते सगळ्यांसाठी आईस्क्रीम। सगळ्यांनी आईस्क्रीममध्ये एन्जॉय केली। आणि माहीचं ना घरात कुणी आलं की तिचं कसं असते माहिती का, पहिल्यांदा 10-15 मिनटं ना अजिबात तिनं कोणाकडेच बोलणार नाही, कोणाकडेच म्हणजे जाणार पण नाही। तिनं मलाच चिटकून बसणार आणि कोणाकडे बघणार सुद्धा नाही। आणि एकदा कसं वय झाली का मग बरोबर देते सगळ्याला स्वतःच्या हाताने, आणि सगळ्यांना खावा पण म्हणते, आणि नंतर सगळ्यांना खाऊ घालते आणि मला पण खाऊ घालते। पण तिचं काय आणखीन खाण्याचं मूड नव्हतं। जेव्हा त्याची इच्छा होईल ना तिनं बरोबर खाते, नंतर सफासट सगळं करून टाकते। आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायचा होता भोपळा। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।